ओय मास्तराला बोलू तो की मास्तर ओ मास्तर ओ गुरुजी सर आ या 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 अलग बोलू यार या या तुम्ही मास्तरड्या जर का पोराला पुन्हा हात लावलास तर पाठीचा धनुष्य बाण करून खुट्टी अडकीन चल पावश्या हा लाल्या पाणीला का बक्कळ आहे बघ शिवार मातूर हिरवं गार आहे बघ बरं झालं आपण या मुलकात आलो ते होय लागायच्या आपला मुलूक सोडला ती लय बरं झालं होय होय नाहीतर त्या लोकांनी जीवन जाळून मारलं असतं आता काय राहिलंय आपलं आपल्या झोपड्याची तिने जाळून रात केली असेल बघ बर ते इशच नको ए पारे तिकडे घोडी सारखी काय उभी राहिल्यात इकडे जागा झाकच आहे पण या जमिनीच्या मालकाला विचारलं पाहिजे की अरे जागा मोकळीच आहे तू त्या पोरगीला पळवून आणलीस तशी काही जागा पळवून नेतोय बी तिचा माझ्यावर जीव होता म्हणून ती आली माझ्या बरोबर घरदार सोडून. ते बराबर आहे पण आपल्यासनी गाव सोडावं लागलं की चिमण्या पोरगी मातूर मोठ्या घरातली उचललीस काय आली असेल तुझ्या बरोबर ती का म्हणजे काळा कुळकुळीत पाषाण फोडण्याची ताकद आहे. 12वीला 70% मार्क पडले ती त्यात सिनेमातल्या हिरो सारखा दिसतोय मी. ए हिरो तुझा बाप आणि भावाला अडव पहिला नाही तूच उच्ची लाडवा. ए काके तू काळजी करू नकोस मी आहे की त्यासनी अडवायला. ते बराबर आहे पण पुरीचा हल करू नगस नाजूक पोर आहे. आपलं सपान आहे चंदाला राणीसारखं ठेवणार. ठेव ठेव तुझी रोल पोटासाठी पायपीट होत्या तिला कशी राणीवाणी ठेवणार. तू बघच काके तिला तिच्या घरची आठवण सुद्धा येऊन देणार नाही. त्या पुरगीच्या घरची आली म्हणजे शिकारी कुत्र्यासारखे लचक तोडतील तुझं. ते इकडे येणारच नाही ती आणि आलीच तर फट्टी आहे की ते बघ घोड्यावर माझी चंदराने आले. बाबा कुणी संशयानं पाहिलं नाही ना. अरे कसला संशय कसलं काय पोटात भीतीचं गोळ उठायला लागले ते आमच्या. अरे किळीच्या कोंबासारखी नाजूक पोर आहे. अरे तुझ्या पाया पडतो तिला तेवढं तिच्या आईबाच्या स्वाधीन करून ये जा. याड आले का बाबा तुम्हाला. मोठ्या विश्वासाने चंदा माझ्यासोबत आली पुन्हा विचार न करता. आणि जर मी तिला तिच्या घरी परत येऊन गेलो तर तिचा भाऊ माझा तुकडा करेल. अरे कधीतरी तिचा भाऊ तुला हुडकत येईलच की. बाबा तुम्ही काय काळजी करू नका. रेणुका माते साक्षीनं चिमन बरोबर लग्न केले. काय व्हायचंय ते आमच्या दोघांचं होईल. कधी तर नशीब उघडलंच की आपलं. असं नव पोरी वांगाळ आहे आमचं जीन. उघड्यावरचा फाटका तुटका संसार आहे. भाकरी तुकड्यासाठी वन वन भटकाय लागतंय आम्हाला. हे तुला नाही जमायचं. का नाही जमणार. हळूहळू होईल सवय मला. आज ना उद्या चिमनला नोकरी मिळेलच की. तोपर्यंत काढायचे दिवस असच. बघा बाबानू तुमचं नशीब तुमच्या संग. अरे बिनायचं पोरगाय म्हणून बापाचं काळीच तुटत या. खरंच चंदा रेणुका मातेनं तुझ्या रूपानं माझ्या जोळीत सोन्या चांदीचं दान टाकलं. अशा वाद तुझ्याकडे शिकावा. 7 जन्माचं पती आहेसा तुम्ही. जी काय सुख दुःख आहे त्या आपण दोघात वाटून घेऊ. चला सावली करूया. पण त्या हो समोरच्या उचल लावूया का वागिर चालेल की लावूया. बापसाहेब या भागात सस बक्कळ आहे ते गिराईक पण मिळेल तेव्हा आज सांच्याला करूया जॅमेटी. त्या चिमण्याला पण घेऊन जावा वागीर लावायला. महाराणी आणून ठेवले आमच्या छाताडावर. काय पण कौतुक करून ठेवलंय तिचं. राजा राणीसाठी वेगळं खोपाट.
तुझ्या का पोटात दुखतंय? नवीन लगीन झालंय तेवढं चालायचंच. जीवाच्या भ्यानं आण गोड लागना. त्या पुरगीच्या घरची येतील आणि काढतील कापून. आखरीत म्हणायचं बया, एवढ्या मोठ्या घरातली पुरगी काय म्हणून या चिमण्याच्या मागं लागून आली असल? काय म्हणायचं या सोंगाला? सॉंग कसलं? आपण सगळ्यांनी मिळून लगीन लावून दिलंय त्यांचं. तवा लय बॉम्बाटा करू नका. शेतसरीला पिन कान असते ती. होय बापू, कानोकानी खबर कळली म्हणजे नुसतं मागं लाचांड लागायचं. पारू, पुरगी मात्र आपल्यात लगेच मिसळले. चिखलात पाणी मिसळायसारखी. नव हा सातशेला तुम्ही समधी शिकारीला जाणार. त्या पुरगीजवळ कोण? कोण म्हणजे? ती झोपल की तिच्या पालात. आणि तुम्ही हायसाच की पलीकडच्या पालात. का तुम्ही बी येणार आहे शिकारीला? रावसाहेब, आम्ही बाया कधी शिकारीला आलतो का? त्या पुरगीची काळजी वाटली म्हणून विचारलं. आम्ही लांब शिकारीला जाणार नाही. या उसाला वाघर लावणार आहे. अगदी हक्काच्या अंतरावर आहे. बरोबर पारू, चल जरा काटे होते का बघूया. चल 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 उठ. हां हो हो हा नाही परवाच आधीची पदा निवड झाली. हां हां हो धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे ठीक आहे. भाऊशा गाडी काढा सांग. भाऊशा आंबा पाडाला आला या. चवीला मस्तच असणार. खाल्लाच पाहिजे. मालक, अहो कुणाची वाट बघतायसा? अहो चढा की झाडावर आणि घ्या की अलग तोंडात कस. लेका भाऊश्या, हो आज पातूर बरंच आंबा खाल्लं. होय होय. शो काय आंबा चवीला या घराच दिसते. काय खाल्लाच पाहिजे. मालक मालक, अहो रान आपलंच, शिकार बी आपली. अहो टाका की झडप आणि करा मज्जाच मज्जा. असं म्हणतोस? फड फडतय बाई, फड फडतय. जॉनीच पाखरू फड फडतय. फड फडतय बाई, फड फड. कंच्या गावचं पाखरू गावात नवीन दिसतया आणि तेही माझ्या चमरातून याला मज्जाच मज्जा. चिमण, ओ चिमण, कोण आलंय बघा. कोण म्हणजे? अग या जमिनीचं मालक आहे ती. ढाकलं मालक म्हणते त्याची. ही सगळे दिसते ना शिवार यांच कस. अगं इथं कशाला धुणत होत्यास? सर की आमच्या बंगल्यावर वॉशिंग मशीन मधून तुझं धुणं धुवून देतो. अगदी घुसळून घुसळून.
आमचं जमीनदार आहे ती. सगळं गाव यासनी धाकलं मालक म्हणतात. ही तुमची पाल आहे ती नव यांच्याच जागेत कस. असू दे राहावा, निवांत राहावा. गावात मोठा बंगला आहे आपला. हो तवा नव्या नवरीला द्या की बंगल्यावर पाठवून हळद काढाय. ही जागा तुमचीच आहे म्हणजे आमची परवानगी का घेतली नाही असं म्हटलं का, विचारलं का? नाही. ओ मॅडम, ए बाय, चला की पालात तुमच्या. मग तू संभाजी काय? होय मालक. बर बर बर. तो तुझा पोरगा काय? आणि ही तुझी सून काय? होय होय मालक. वा, छान गोड आहे. आणि हा, काय लागलं सवरलं तर तुझ्या लेकाला आणि सुनेला दे बंगल्यावर पाठवून. होय मालक. काय भावश्या? होय होय मालक. आणि चिमणराव हे आमचं धाकलं मालक लय मोठ्या मनाचं. पण पाडाला आलेला आंबा दिसला की खाल्ल्या बिगर राहत नाही कस. म्हणजे ते तुला नाही कळायचं. अरे तुम्ही शिकार पण करता होय? होय मालक. होय. होय मालक, पोटासाठी काहीतरी करावं लागतं. तेव्हा आज सांच्याला ह्या उसाला वागीर लावावं म्हणतो या. तो मालकाचा ऊस आहे